नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे। आता मी तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये आलो। नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात आपल्याकडे भोसे गावामध्ये आता जमीन विकायला आलेली आहे। मला बऱ्याच जणांनी, नगरवाल्यांनी किंवा बीडकडच्यांनी, पुण्यातल्या लोकांनी सांगितलं होतं की आम्हाला नगर जिल्ह्यात नगर रोडला ह्या बाजूला शेती द्या। तर नगर इथून 30-35 किलोमीटर, तर पुणे इथून 110 किलोमीटर अंतर असणारी ही भोसे गावातली शेती आपल्याकडे, ज्यांना 2 एकर पाहिजे असेल, 2 एकर पाण्याची आणि बारमाही पाणी, उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला पाणी मिळेल, बारमाही पाणी असलेली शेती। तुम्हाला जर 5 एकर 5.5 एकर घ्यायची तर ते देतो, तुम्हाला 2 एकर घ्यायची तर ते पण देतो। तुम्हाला किती जमीन घ्यायची त्या पद्धतीने ही जमीन आपण देऊ शकतो। आणि मी ज्या वावरात उभारलो आहे तो वावर म्हणजे 2-3 वर्षापासून त्यांनी शेती केलेली नाही। आता ही शेती आहे त्यांच्या चुलत्यांची, भावाची शेती आहे। आता उन्हाळ्याचा एवढा कडक उन्हाळा आहे तरी पण हिरवळ दिसतंय तुम्हाला। मात्र जी शेती द्यायची आहे त्यांच्या शेतीतनं हे पाणी आलेलं आहे। ती शेती आता म्हणजे पडीक आहे, सगळी गवतं आलेले आहेत। मालक पुण्याला राहतात त्यामुळे त्यांना इकडे यायला जवळजवळ 3-4-5 वर्ष झालं ते आले नाहीत। पूर्वी इथं ऊस असायचा, आता ते पण शेती वावर जे विकायचे आहेत ते वावर तुम्हाला दावतो। तर चला या माझ्या मागं दावतो। तर मित्रांनो, हा बांध आहे, ही हिरवळीच्या बाजूला जी पडीक आहे हे वावर, आणि ह्याच्यामध्ये पूर्ण काळी माती आहे। 4-5 वर्षापासून केलेली नाही, 4-5 वर्षापासून पडीक ठेवलेली आहे, करायला कोण नाही। आता तुम्हाला दाखवतो, हा बांध आहे, थांबा, हा जी पडीक जमीन आहे ते द्यायची आहे बरं का। हा बांध आहे, हे जी हिरवळ दिसतंय मका बहुतेक ह्याच्या बाजूला जी ही लिंबाचं झाड आहे, हे बघा, हे लिंबाच्या झाडाच्या ह्या साईडला जे तुम्हाला पडीक रान दिसतंय हे रान द्यायचं आहे संपूर्ण। हे हिरवळीच्या बाजूचं म्हणजे हे नाही, हे पडीक जे आहे तुम्हाला दाखवतो, हे जे पडीक आहे हे बांध हे देणे आहे। हे पूर्ण अशा पद्धतीने आहे। तुम्हाला खाली पण नेतो थोडंसं, कारण गवतं खूप उगवलेले आहेत। चला, अशा पद्धतीने रान आहे, पूर्ण काळी माती आहे, पूर्ण काळी माती आहे। हे बघा, हे पूर्ण म्हणजे 4-5 वर्षापासून ह्यांनी रान केलेलंच नाही पूर्ण। त्यामध्ये बाजूला तलाव आहे, पूर्ण पाणी आहे, विहिरीला पूर्ण पाणी आहे, बोगद्याचं पाणी आहे, बोगदा बाजूनेच गेलेला आहे। आता आपण विहिरीकडे निघालोय। अशा पद्धतीने ही पूर्ण रान काळं आहे, अशा एकदम काळं आहे। आता विहिरीजवळ आलो आपण, बघा ही विहीर बघा, ह्या क्षेत्रामध्ये विहीर बघा, हे क्षेत्र 5-5.5 एकर भरतंय। हे बघा, एक पाईपलाईन, हे अशा प्रकारे विहीर आहे। सध्याला सर्वजण पाणी वापरतात, मालक काय बोलत नाहीत। हे बघा, काठोकाठ सध्याला पाणी, उन्हाळ्यात सुद्धा काठोकाठ पाणी आहे। हे बघा, झरे वरच आहेत, कारण बाजूला तलाव आहे, बांधीव दगडी विहीर आहे। हे बघा, अशा प्रकारे विहीर आहे, हे पाईपलाईन वगैरे अशी आहे। हे बघा, संपूर्ण पाणी आहे वावराला। हे बघा, इकडं तलाव आहे, तर तलाव पण दाखवतो, पूर्ण बारमाही पाणी असलेली। हे बघा, निळं पाणी आहे अगदी। हे बघा, तलावाकडे जाता येतं का नाही हे माहीत नाही, लाईट वगैरे अशी लाईट आहे, पोल आहे। हे बघा, हे वावर द्यायचं आहे संपूर्ण, हे पलीकडे तलाव आहे। तर ही संपूर्ण भाग देण्यासारखा आहे, द्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा बघा, आणि हा जो भाग आहे तलावाचा भाग आहे, हा द्यायचा नाही। तर हे बघा, हा रस्ता आहे, पूर्ण फोर व्हीलर रानामध्ये येते। हे बघा, असा रस्ता आहे, वावरातला रस्ता आहे असा, आणि पूर्ण गवत आहे। ह्या शेतामध्ये द्यायचं ही आहे। तर आम्ही नांगरून बघितलेलं आहे, तर हे बघा, ही काळी कसदार जमीन आहे अशा पद्धतीने। हे बघा, असं नांगरल्यावर अशी काळी कसदार जमीन निघाली। हे बघा, हे बघा, अगदी काळी कसदार। हे बघा,
हे बघा, हे अशी काळी कसदार जमीन निघालेली आहे. नांगरून दाखवलेलं होतं एकाला आम्ही. हे संपूर्ण 5.5 एकर द्यायचे आहे. जर 2 एकर घ्यायची असेल ते पण आहे, त्यात पण विहीर आहे, ते बाजूलाच आहे. हे संपूर्ण शेती द्यायची आहे. बाजूला संपूर्ण क्षेत्र हिरवं आहे, मात्र हे करत नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीची शेती आहे. विहीर आहे, बोगद्याचं पाणी आहे, त्यानंतर तलावाचं पाणी आहे. याला मालक पुण्यात असतात, डॉक्टर आहेत, त्यांना बघणं होत नाही. अशा पद्धतीने शेती आहे. असा रस्ता आहे. या इकडे पण नांगरलेला आहे, तुम्हाला दाखवतो. नमस्ते, मी रेडिओग्राफर बाळासाहेब शिंगाडे पुणे येथे राहिला आहे. माझी जमीन भोसे, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे असून विक्रीसाठी 6 ते 7 एकर जमीन आहे. टोटल 14 एकराचा प्लॉट आहे. विहीर आहे, कॅनेल आहे, तलाव आहे. डांबरी रोडून डायरेक्ट मळ्यात यायला रोड आहे. मेला करणं होत नसल्यामुळे सध्या विक्रीसाठी काढलेली आहे. तर माझ्या जमिनीसाठी सुनील शिवशरण ह्या साहेबांशी आपण कॉन्टॅक्ट करावे ही विनंती. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे वावर दाखवलेलं आहे, नगर जिल्ह्यातलं वावर दाखवलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे डांबरी रोडपासून अगदी जवळ आहे. तुम्हाला ते पहिल्यांदाच मी क्लिअर केलेलं आहे की पुण्यापासून 110 किलोमीटर, नगरपासून जवळजवळ 30-35 किलोमीटर आहे. भोसे गाव आहे, हे नगर जिल्ह्यातलं भोसे गाव आहे. ज्यांना 2-3 एकर घ्यायचे त्यांना 2-3 एकर ही देणार आहेत मालक. ज्यांना 5-5.5 एकर संपूर्ण घ्यायचे तर संपूर्ण ही मालक देणार आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ह्याची प्राईस कोट सांगतो महत्त्वाची. हे जी मालकांनी प्राईस कोट केलेली आहे एकरी 25 लाख. कारण बारमाही पाणी असलेली शेती असल्यामुळे मालकांनी 25 लाख एकरी केलेले. सगळी सुविधा आहे, रस्ता आहे, पाणी आहे, लाईट आहे, काळी कसदार जमीन आहे. फक्त त्यांना करणं होत नाही, एवढ्या कारणासाठी ते विकायला लागलेले आहेत. आता मला पुण्याहून आणि नगर, उस्मानाबाद, बीड ह्या भागातून नगर जिल्ह्यामध्ये मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता मी हा व्हिडिओ टाकणारच आहे, नंतर उशिरा करू नका. जे लवकर येईल मी त्यांनाच ही जमीन देणार आहे. डायरेक्ट मालकासमोर नेऊन ह्याची मीटिंग करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर माझ्या प्रॉपर्टीच्या नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील, प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.